नाम चिंतने जडली प्रीती, नाम चिंतने जडली प्रीती, भगवत भावना सर्वाभूती, हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान। विषय भोगी विलोभता, विषय भोगी विलोभता, मोहन बाधी त्या ममता, हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान। निळा मने निज ध्यासे, निळा मने निज ध्यासे, मुक्त झाले शुका ऐशे, हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान। पांडुरंगा कर करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरे तारियली। तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षले निर्जीवा कागदासी।
भद्रकाली नमो नित्यं सरस्वते नमो नमः वेद वेदांग वेदांत विद्यास्थानेभ्य एव च जय जय देवी चराचर सारे कुछ युग शोभित मुक्त हारे वीणा पुस्तक रज्जित हस्ते भगवती भारती देवी नमस्ते कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोप कुमाराय गोविंदाय नमो नमः गोविंदाय नमो नमः परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा बेलेश्वर भगवान माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होत असणारा हा नामोत्सव विठाला विठाला आपल्या उत्सवाला यावर्षी 12 वर्षे पूर्ण झालेत. म्हणजे तपपूर्ती उत्सव शोभेल साजेल अशा दिमागदार थाटामाठामध्ये आपण या ठिकाणी उत्सव संपन्न करत आहोत. खरं तर आपल्या पाथरगावन या ठिकाणी जी तरुण मंडळी आहेत या तरुण मंडळींनी अतिशय मनावर घेऊन हे कार्य नामोत्सवाचं इतकं हिरिरीने उत्साहाने संपन्न करणं सुरू केलेलं आहे. खरं तर तपपूर्ती उत्सव म्हटलं तप या शब्दाला जर उलटं केलं तर काय होतं बोला? हां तप पत काय होतं? पत. खरं तर आपली भगवान बेलेश्वरांच्या दरबारामध्ये पत निर्माण झाली म्हणून ही शोभा आहे. विठाला प्रतिवर्षाप्रमाणे हा उत्सव संपन्न होतोय. आजचा हा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाची सेवा सर्वांच्याच वतीनं सर्व ग्रामस्थ सर्व तरुण मंडळी सर्व आमचे स्नेही तसंच परमेश्वर महाराजांची आहे का ना परमेश्वरांची आज्ञा झाली. परमेश्वर महाराजांनी सांगितलं आता हे वर्ष जे आहे तुमचं वर्ष आहे. आम्ही प्रत्येक वर्षाप्रमाणे जसं कीर्तन करायचं ठरवलं त्यानुसार यावर्षी माझी ही कीर्तन सेवा पहिलाच दिवस आहे. आणि पहिल्या दिवशी वारकरी संप्रदायाच्या अलिखित असणाऱ्या नियमानुसार नाम रूप भगवंताच्या गुणाचं आणि स्वरूपाचं वर्णन करावं लागतं. विठाला विठाला हे औचित्य म्हणजे नामाचं आणि ध्यानाचं वर्णन करण्यासाठीच निळोबरायांच्या अभंगाचं नियोजन केलेलं आहे. विठाला या कीर्तनाला पहिल्या दिवशी एवढी गर्दी झाली असं वाटायला 7वा दिवस आहे की नाही? आणि गर्दी कोणाची झाली? तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांची तर झालीच, पण आज महाराष्ट्रातील पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या मराठवाड्याचं रत्न असणारी सर्व ही महाराज मंडळी उपस्थित आहेत. मला सर्वांचा नामोल्लेख करणं अपरिहार्य आहे. गायनाच्या क्षेत्रामधले दिग्गज असणारे हरिभक्तपरायण पहिली चाल ज्यांनी गायली ते हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही परममित्र पांडुरंग महाराज भोसले आहेत. त्याचबरोबर हरिभक्तपरायण गान कोकिळा बाळू महाराज गिरगावकरांच्या जेवढे काही कीर्तन आहेत त्या सर्व कीर्तनामध्ये तुम्ही ज्यांच्या प्रमाण ऐकताय असे आमचे मामा आम्ही मामा म्हणत असतो आसाराम मामा आहेत. योगेश महाराज श्रीरंग आहेत. श्रीकृष्ण महाराज खरात हे का नाही कृष्ण या नावानंच आम्ही त्यांना जास्त ओळखतो. आडनाव जास्त काही लक्षात नव्हतं माझ्या. कृष्णा महाराज खरात. त्याचबरोबर इकडं हरिभक्तपरायण आमचे नाथऱ्याचे रामप्रसाद महाराज आहेत. गुलाब महाराज ढगे आहेत. बालगोपाळ मंडळी तर आहेतच. आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी. त्याचबरोबर लक्ष्मण महाराज पांचाळ आहेत. आणि आमचे आपलं वैभव आपल्या गावाचे रत्न हरिभक्तपरायण जीवन महाराज आहेत. सुदर्शन महाराज आहेत. तिकडं ह्या टाळकऱ्यामध्येच उभं राहिलेले ते त्यांचं गाव मला महादेव महाराज आहेत. त्याचबरोबर किसन नाना शेळके आहेत. बापू आहेत. आणि विशेष म्हणजे ज्यांचा
आज खरं तर परमेश्वर महाराज जिथं कीर्तनाला असतील तिथं मला काही करायची गरज पडत नाहीत, पण आज माईक त्यांच्या समोर नाही. हां, माईक समोर नाही, ते जरी पाहत असतील तरी मला साथ केल्यासारखं आहे. बघा महाराजांचं यावर्षीचं जे काही वारकरी संप्रदायातील एक अशी त्यांच्या सद्भाग्यानं एक अशी घटना घडली त्यांच्या जीवनामध्ये, परमेश्वर महाराजांच्या जीवनात. मी तर तुलना अशी करतो, संत शिरोमणी नामदेव महाराजांनी भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला, पंजाबपर्यंत वारकरी संप्रदाय पोहोचवला. आणि पंजाब म्हणजे आपल्या देशात आहे, पण परमेश्वर महाराज ह्या वर्षी दुबईला जाऊन आले. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. विदेश दौरा करून आले आणि त्यांची ही गायनावरची निष्ठा, त्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम झाला. खरं तर मला खूप त्यांचा अभिमान वाटतो. आपली ही सर्वच मंडळी उपस्थितामध्ये आहेत. त्याचबरोबर विशेष म्हणजे एकही मृदंगवादक सापडत नाही, पण आज 2 मृदंगवादक. एक खाली बसलेले हे राम काष्टे, हे विद्यार्थीच आहेत बरं का माझे. आणि मनोज, हे मनोज नाव बरं का भैया, मनोज नाव हे इतकं फेमस होणार आहे. हां, मनोज जरांगे पाटलासारखंच. हां, ती दाढी ते सगळं तसंच आहे. जरांगे पाटलासारखंच देहयष्टी आहे त्यांची. खरं तर आपल्या विद्यार्थ्याचं किंवा शिष्याचं कौतुक जास्त करू नये. पण मला आज असं वाटलं, मी जेवढं शिकवलं तेवढं मला इथं ऐकून दाखवलं. काय लयकऱ्या होत्या, काय वाजवणं होतं, अतिशय उत्तम असं वादन त्यांनी इथं सादर केलं. शिष्याची मुलाची जास्त स्तुती करू नये. शास्त्र म्हणतं प्रत्यक्षा गुरुवस्तुत्या. शास्त्रानं सांगितलं स्तुती कोणाकोणाची करावी, गुरूंची स्तुती करावी, पण कधी समोर असताना गुरूंची स्तुती करावी. तो पायंडा. आणि त्याच पद्धतीनं ज्ञानोबारायांनी पण आपल्यासमोर निवृत्तीनाथ महाराज होते आणि ज्ञानेश्वरीचं विवरण करत असताना सर्व ज्ञानेश्वरीमध्ये अध्यायाच्या सुरुवातीला गुरूंचं स्तवन जागोजागी केलेले. का? ते शास्त्रानं सांगितलेले प्रत्यक्षा गुरुवस्तुत्या. परोक्ष मित्र बांधवा, परोक्ष मित्रांची स्तुती करावी. कर्मांते दास्य वृत्ताच्य नैवम पुत्र तथा स्त्रिया, पुत्राची आणि बायकोची स्तुती करू नये. त्यामध्ये शिष्य देखील येतो. जास्त स्तुती होते जरा माझ्याकडून. विठाला विठाला विठाला. आज आपल्या सप्ताहाला आशीर्वाद देण्यासाठी ज्यांची पहिल्याच दिवशी उपस्थिती लाभली ते म्हणजे महाराष्ट्रातील सर्व रोग्यांचं रोग निवारण करणारे असे असणारे आयुर्वेदाचार्य आमची दादा आदरणीय हनुमंतजी महाराज नाथरेकर यांची उपस्थिती आहे. समोर रावसाहेब महाराज ढगे आहेत. आसनगावचे बाबा, तुमच्या चाली ऐकूनच आम्ही मोठं झालोत बरं का. भजन तुमच्याकडून ऐकायला मिळालं. आणि अंकुश आप्पा, आता अंकुश आप्पा नाहीत इथं, पण अंकुश आप्पाची उणीव दादा भरून काढतात. प्रत्येक ठिकाणी वारकरी संप्रदाय जिथं जिथं कीर्तन असतील त्या ठिकाणी कीर्तनाला उपस्थिती असते. सर्व ग्रामस्थ परिसरातील लहान्या पात्रगावांचीही मंडळी माझ्यासमोर दिसतात. कोणी जर नाव घ्यायचं राहिलं चुकून माझ्या नजरेनं तर मला माफ करा. आता आपण या कीर्तन निरूपणाला आरंभ करूया. विठाला विठाला महत्त्वाचेच राहिले नाही. ज्यांच्यामुळं माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतो ते म्हणजे साऊंड सिस्टमवाले बरं का. टाळी वाजवा त्यांच्यात, पण आज हळूनं वाजवा. शेवटपर्यंत जर अशी सेवा दिली तर मग शेवटी मोठ्यानं वाजवा. हां, आणि चांगली साऊंड सिस्टम आहे दादा. खूप छान लक्ष देऊन तुम्ही काम करताय. अति उत्तम अशी साऊंड सिस्टम आहे. माझ्यासमोर आज काय नामसंकीर्तन या नामसंकीर्तन या यूट्यूब चॅनलचे म्हणजे अध्यक्ष, त्यांचे सर्व असणारे तेही उपस्थित आहेत. आमचे विद्यार्थी सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही शोभा आणि या कीर्तनाला सुरुवात. विठाला 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 तुम्ही आम्ही सर्व परमार्थामध्ये प्रवृत्त झालो आहोत. परमार्थ सुरू झाला, परमार्थ करतो, पण हे परमार्थ करतो याचं नेमकं कारण तरी काय कारण असलं पाहिजे? आपण परमार्थ करतो, कधी आपण विचार केला का? त्याच्या मागचं एकच कारण आहे, पूर्वजन्मामध्ये आपण केलेली पुण्य आहे. पूर्वजन्माचं सुकृत ते आजच्या परमार्थाला कारण आहे. विठाला जन्मजन्मांतरी बहु केले सायास, याचे भेटी लागे वृत्ते उपवास, सेविले गंगेचे तटाके उदास.
त्याची सुकृताचे नेने आलो घोष हो. काय ते सुकृत आत्ता फळाला आलं म्हणून तुम्ही आम्ही परमार्थामध्ये आहोत. बघा त्या गवळणींचा संवाद निळोबाराय फार सुंदर वर्णन करतात. त्या गवळणी गोकुळामध्ये एकमेकीशी संवाद करतात. त्या म्हणतात का ग म्हणे तुमच्याकडं तो देव सारखा तुमच्याच गल्लीला बाळकृष्ण, तुम्ही देता तरी काय? आम्ही त्याला इतका आग्रह केला, त्याच्यासाठी काय काय म्हणून नाही ठेवलं. त्याला सांगितलं अरे आमच्याकडं काजू आहेत, आमच्याकडं बदाम आहेत, आमच्याकडं अक्रोड आहेत, आमच्याकडं अंजीर आहेत, काय जर्दाळू आहेत, हे सगळे सुकामेवाचे प्रकार आहेत. काय ग म्हणे तुम्ही देता तरी काय त्याला, तो तुमच्याच गल्लीला येतो, तुमच्या गटाकडे नेमका. असं त्या गोकुळात गट होते बरं का. आता बघा महाराष्ट्रात किती गट झालेत, खूप गट झालेत. शिंदे शिवसेना, शिंदे काय शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाटा गट, पुन्हा राष्ट्रवादी दादा गट, राष्ट्रवादी साहेब गट, पुन्हा काँग्रेस वेगळंच, भाजप वेगळंच, असे गटतट त्या गोकुळातही होते. त्या म्हणल्या आमच्या गल्लीला येतं नाही, आमच्या मतदारसंघात तो फिरकतही नाही, तुझ्याकडंच का म्हणून येतो, तुमच्याकडंच काय येतो, तुम्ही करता तरी काय. त्या गवळणीनं उत्तर फार सुंदर दिलं. ती गवळण म्हणते अगं तुला असं वाटतं तू आज सगळं घेऊन बसलीस त्याच्यासाठी, पण आम्ही या जन्मात नाही अनेक जन्मापासून होते बहुत दिवस अर्थ वागविले, होते बहुत दिवस अर्थ वागविले. ते म्हणायचं नाही म्हणूनच मी थांबलो होतो. होते बहुत दिवस अर्थ वागविले, ते आजी मज फळ देऊ आले, अकस्मात फळ देऊ आले, दृष्टी श्रीहरीची देखील पाऊले, घेतले जन्म मागील सार्थक त्याचे झाले ओ धन्य ही आनंदाची सापडली वेळ. बाबा महाराजांची चाल आहे बरं का. त्यांच्या सहवासात राहिल्यावर एवढा तरी छोटासा प्रयत्न करायचा करत असतो. अनेक जन्मापासून त्याची सेवा केलेली, होते बहुत दिस अर्थ वागविले, ते मज अकस्मात फळ देऊ आले, दृष्टी देखील श्रीहरीची पाऊले, घेतले जन्म त्याचे सार्थक झाले, म्हणून तो आमच्याकडे येतो. अहो आपण परमार्थ करतो ना, परमार्थाची आवड जरी आपण विचारात घेतली, ज्ञानोबाराय पुढे जाऊन बोलतात, ज्ञानोबाराय तर म्हणतात तुमचा जो परमार्थ आहे तो परमार्थ सुरूही ना झाला, आणखीन आवड लागली, तर त्याचं कारण पण काय आहे. बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. आणखीन परमार्थ सुरू नाही झाला, फक्त आवड लागली. बहुता सुकृताची जोडी. ज्ञानोबाराय त्या पसायदानामध्ये पण म्हणतात की तुमचं जे काही सत्कर्मामध्ये रती जी वाढणं आहे ना, हे परमार्थ आहे. काय सत्कर्मामध्ये वाढलेली रती आवड हा परमार्थ आहे. पण परमार्थाचा शेवट काय आहे, दृष्टादृष्ट विजय होवा वेजी, हाच परमार्थाचा शेवट आहे. मग आपण परमार्थ म्हणून अनेक गोष्टी करत असतो. आपल्याला वाटतं जप केला परमार्थ केला, तप केला परमार्थ केला, कथा ऐकली परमार्थ केला, गेले म्हणले आता कुठं कुंभाला, आता आंघोळीला कुंभाला चाललेत. अहो तिथं आंघोळीला जाऊन काय होणार आहे. इथंच आंघोळ घालायची वेळ येते का काय, इतकी गर्दी तिथं झाली. विठाला परमार्थ म्हणून जे जे करतो ना तो परमार्थ नाही. ते परमार्थ नाही म्हणजे काय, ते परमार्थाची साधन आहेत. साधन आणि साध्य याचा विचार
म्हणजे ज्याद्वारे आपण तिथपर्यंत पोहोचतो त्याला साधन म्हणायचं, आणि ज्या ठिकाणी पोहोचतो ते असतं साध्य. विठाला अनेक परमार्थ साधन करतो आपण. परमार्थाची अनेक साधनं आहेत. मग योग आहे, याग आहे, कर्म आहे, ज्ञान आहे. ही साधनं जी आहेत ना परमार्थाची, त्या साध्यापर्यंत घेऊन जाणार आहेत. कोणते कोणते साध्य आहेत? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. पण ही काय आहेत? पुरुषार्थ आहेत. पण परमार्थ याच्याही पेक्षा वेगळा आहे. विठाला बघा ना, मोक्ष हे ज्ञानाचं काय? मोक्ष साध्य, पण त्याचं साधन काय आहे? ज्ञान. ज्ञान मिळवणं इतकं सोपं नाही. जया लागी ज्ञानी गगन गिळताती योगी, आहे की नाही? विठाला जया ज्ञाना लागी गगन गिळताती योगी. काठीण्य सांगितलंय. किती कठीणता आहे हे जे काही साधनं आपण अंगीकारतो, साधनं ज्या वेळेला स्वीकारतो, ते साधनं आपल्याला शेवटापर्यंत घेऊन जातील का नाही याचाच भरोसा नाही. ज्ञान मार्गाने जर गेलो आपण, ज्ञान हे साधन जर स्वीकारलं, तर ज्ञान मिळवणं तेवढं सोपं नाही. ज्ञान मिळवण्यासाठी मग काय काय करावं लागतं? पहिला विवेक साधावा लागतो, मग नंतर वैराग्य, त्यानंतर क्षमदमादी षटसंपत्ती, त्यानंतर मुमुक्षुता, मग नंतर त्यानंतर योग्य गुरूंची भेट. योग्य गुरूंची भेट झाल्याच्या नंतर श्रवण, मनन, निधिध्यासन, आणि मग तत्वम पदार्थ शोधनम. मग हे परमार्थ आहे. विठाला हे विवेक साधनं काही सोपं नाही. विवेक म्हणजे निवड करता आली पाहिजे. माऊली फार सुंदर वर्णन करतात. ते कोण साधू शकतात? संतच साधू शकतात. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती सलिली पय जैसे एक होऊनी मिळले असे, की निवडूनी राजहंसे वेगळे की जे, की अग्निमुखी किडाळ काय तोडून या चोखाळ, निवडती केवळ बुद्धिमंत. मग जाणीवेची आयनी करिता दुधी कडसनी. मग नवनीत काढलं त्याच्यातलं, म्हणजे दूध, सार आणि असार याच्यातून आपण काय काढतो? ताक बाजूला करतो, आणि नवनीत याच्यासाठी सुगरणी लागतात. ही क्रिया करण्याची, ही जी क्रिया सांगितलेली याला विवेक असं म्हणलेलं आहे. निवडण्याची क्रिया आहे. इथं बुद्धिमंताचं काम आहे. पण विवेक साधत असताना किती कठीणता आहे. ज्ञानोबरायांनी एक ठिकाणी वर्णन केलंय. विवेक श्रवणे अतित्रासे एत वृत्ताचरे करकसे, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. विठाला ह्या पायऱ्या ज्या आहेत ना, परमार्थाची साधनं जी आहेत ना, याची गंमत अशी आहे की एक साधन करून झाल्याच्या नंतर ते शेवटापर्यंत ठेवायचं आहे. दादा, विवेक हा वैराग्यामध्ये असावा लागतो. विवेक वैराग्य हे दोन्ही तत्व षटसंपत्ती या ठिकाणी असावी लागते. विवेक वैराग्य शमदमादी षटसंपत्ती ही मुमुक्षुताच्या ठिकाणी असावी लागते. मग ही असंच विवेक वैराग्य षड संपत्ती जी आहे आणि मुमुक्षुता आहे, या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी मिळून पुन्हा गुरु ज्या वेळेला करतो त्यावेळेला ह्या गोष्टी जाग्या असायला पाहिजेत. नाही तर त्या ठिकाणी जर विवेकच नाही जाग्यावर राहिला तर गुरुची निवड चुकीची होते. गुरुची निवड चुकीची झाली की पुन्हा पहिल्यापासून सुरुवात. गुरु कसे पाहिजेत तेही भेटले पाहिजेत. कसे असले पाहिजेत? ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे, कृपाळू असले पाहिजे, हे की नाही, आणि उदार असले पाहिजे. याचं जर विश्लेषण करायला लागलो तरी इथंच आपला पूर्वपक्ष होईल. विठाला हे कसं आहे माहिती आहे का? एक गोष्ट ही शेवटापर्यंत जपायची, मोक्षापर्यंत जपायची, आणि तिथपर्यंत राहिली तर ठीक आहे, आणि ती जर नाही ना तिथं साधता आली तर पुन्हा पहिलीपासून. हे कसं? जसं पहिलीचा मुलगा 10वीला जातो, जात असताना आताचे पोरं 10वीला कसे जातात हे मला सांगू नका. हे महाराष्ट्र शासनानं अशी सिस्टम करून ठेवली, नापास नाहीत. मग आमच्याकडे असा माल येतो. आता आमच्याकडे काही मुलं आहेत, माझ्याकडं सकाळ सत्राला 12 विद्यार्थी न वाचता येणारे, त्यांच्यावर प्रक्रिया चालू आहे. 2 मॅडम काम करतात, आणि दुपार सत्रामध्ये 16 विद्यार्थी, त्यांच्यावरती आईपासून सुरुवात आहे त्यांची. मग मॅडम आज ह्याची प्रगती कशी? मॅडम म्हणतात तो मात्र्यात गेलाय. मग आता त्याची प्रगती कशी? मॅडम म्हणतात तो 1 काना 1 मात्र्यात गेलाय.
म्हणजे एका दिवसानं 4 दिवसानं त्याला एक मात्र्यानं पुढं सरकावं लागतं. मग कधीतरी एखादा जोड अक्षरात आला की मग मला बरं वाटतं बरं का, अरे वा बरं झालं, काम चांगलं झालं. हे शिक्षण प्रक्रियेमध्ये नापास हे नाहीच आहे. पण पहिलं असं होतं. बरं आताची शिक्षण पद्धती काय झाली दादा, अशी परिस्थिती इतकी बेकार झालेली. आता आपल्या संस्था तपासल्यात आळंदीमध्ये आहे का नाही, तसं शाळा तपासणी पहिल्यापासून आहे. एक साहेब शाळा तपासायला गेले. शाळा तपासायला गेल्याच्या नंतर इतिहासाचा तास चालू होता. हा पूर्वीचा इतिहास आहे, आत्ताचा नाही. मग इतिहासाचा प्रश्न विचारण्यासाठी त्या साहेबांना मुलाला उभं केलं. म्हणले बाळा हां सांग रे, शिवधनुष्य कोणी तोडला? ते पोरग रडायला लागलं. ऐकताय ना तुम्ही? ते उभं राहिलेलं पोरग रडायला लागलं, घामाघूम झालं. साहेब त्या शिक्षकाकडे बघतात. का हो म्हणे, हे काय चाललंय, ते पोरग रडते. शिक्षक म्हणले हे बघा, अशी तोडाफोडीचे काम ते पोरग तर करणार. हे अहो त्याच्या बापाला ओळखतो, त्याच्या आज्याला ओळखतो, त्याच्या खानदानीमध्ये कोणी असले कुटाण्याचे कामं करत नाही. हां गरीब घरचं पोरग आहे. ते रडायला लागले ना, जरा आपण समजून सांगू आहे का नाही. ते म्हणले समजून सांगू म्हणजे, त्याला राग आला त्या साहेबाला. ते तसंच निघालं मुख्याध्यापकाकडे. मुख्याध्यापकाच्या समोर गेल्याच्या नंतर म्हणे काय तुमचे शिक्षक, काय तुमचे, म्हणजे मुख्याध्यापक म्हणले झालं काय, एवढं का तुम्ही रागवले, काय झालं म्हणजे. ते बघा मी अमुक वर्गात गेलो, कोणचा 8वीचा का, हां 8वीच्या वर्गात गेलो. तिथं परिस्थिती अशी, म्हणजे त्या पोरालाही काही येत नाही आणि तुमचा शिक्षक बघा काय ड्युटी लावतोय. तर तुम्हाला झालं काय, सगळा प्रसंग सांगितला. मी म्हणलं शिवधनुष्य कोणी तोडला, तर तो पोरगा रडायला लागला. ते शिक्षक म्हणते ते लय गरीब घरचं आहे, त्याच्या खानदानीत कोणी असली तोडाफोडीचे कामं करत नाही. काय म्हणे काय शाळा चालवता मुख्याध्यापक साहेब तुम्ही. ते म्हणले हे बघा, मला ते पोरग माझ्या समोर घेऊन या. त्याने सांगितलं त्या शिक्षकाला, जा म्हणे त्या पोराला घेऊन या. ते पोरग समोर आल्याच्या नंतर ते म्हणले त्या शिक्षकाला दाब द्यायले. कोण? मुख्याध्यापक. काय हो म्हणे, तुम्हाला कसं कळत नाही, असे काही पोरं असतात ना, खाली मुंडी आणि पाताळ धुंडी, लय आगाव असतात. यांनी तोडलं नसेल हे कशावरून. म्हणे आपण त्याच्या पालखाला. आता तिथून त्यांना तसंच सोडलं. कोणी? त्या साहेबांनी. ते म्हणले ही शाळा सगळे पागलच दिसायला लागलेत. म्हणजे त्यांनी डायरेक्ट धाव घेतली मंत्रालयामध्ये. शिक्षण मंत्र्यापुढं प्रश्न नेला. अमुक गावात गेलो, काय त्या शाळेचे हाल आहेत. अहो मी प्रश्न विचारला, शिवधनुष्य कोणी तोडला, पोरग रडायला लागलं. शिक्षक म्हणतात तो अशी तोडाफोडीचे कामं करत नाही. मुख्याध्यापक म्हणतो असले पोरं काय करतील सांगता येत नाही, आपण बघू. मी तुमच्यापर्यंत आलो, तुम्ही सांगा याचं काय करायचं. ते म्हणले प्रश्न तर फार मोठा आहे. कोण? शिक्षण मंत्री म्हणतात प्रश्न एवढा गंभीर आहे. आजकाल महाराष्ट्रात काय काय चाललंय काही सांगता येत नाही. एकीकडची बाजू सावरायला गेली की दुसरीकडूनच उचकते, तिकडं सावरायला गेलं की तिसरीकडूनच उचकते. त्यामुळं हे मीडिया पुढं प्रश्न आणू नका. येणाऱ्या अधिवेशनामध्ये, ऐकताय ना तुम्ही, येणाऱ्या अधिवेशनामध्ये 5-6 शिवधनुष्य मी मंजूर करून घेतो आणि त्या शाळेला देऊन टाका. पण हे मोडातोडीचं प्रकरण तिथंच संपवा. आता यांनी विचार केला काय परिस्थिती शिक्षण क्षेत्राची. आता कोणापुढं मांडायचं, ज्यांच्या पुढं मांडायचं ते संपले सगळे. थकून घरी गेला. बायको म्हणली दररोज चांगल्या परिस्थितीत असतात, आज झालं काय, पाणी देऊ का. दे म्हणले बाबा पाणी. चहा आणू का. नाही म्हणे चहा घेण्याची इच्छाच नाही. मग असं तोंड पाडून का बसलात. मग यांनी सगळी कथा सांगितली बाईला. कोणाला? बायकोला सांगितली. ही सगळी कथा सांगितल्याच्या नंतर ती म्हणली हे बघा, तुमचा स्वभाव मी पहिल्यापासून जाणू नये, 15 वर्ष झालं संसार करते. हे असले तोडफोडीचे कामं तुम्हीच करता आणि दुसऱ्यावर नाव घालता. विठाला विठाला. मला एकच सांगायचं आहे की हा विवेक वैराग्य ह्या ज्या पायऱ्या आहेत, साधनं आहेत ना, ते शेवटापर्यंत मोक्षापर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे. नाहीतर तिथं जर गेलं तर पुन्हा पहिलीपासून प्रवास होतो. तसं 10वीला आपल्याला होय टेलर, आपल्याला तशी व्यवस्था नव्हती. त्यावेळेला सप्लिमेंट देता येत होती नाना, आहे का नाही. सप्लिमेंट द्यायची आणि पुन्हा लगेच दुसऱ्या आपल्या मित्राबरोबर पुढच्या वर्षी आपल्याला शिक्षण घेता येत होतं. हे शिक्षण व्यवस्थित आहे. पण हे ज्ञान मार्गामध्ये ज्ञान मिळवण्यासाठी आणि मोक्षापर्यंत जाण्यासाठी असा पर्याय नाही. म्हणून हे कठीण आहे. किती कठीण आहे. योगाच्या बाबतीमध्ये काय कठीणता आहे. योगाच्या बाबतीत विचार जर केला तर माऊली बोलले ना किती कठीण आहे. योग याग विधी
पासून जर समाधीपर्यंत जायचं म्हणलं तर फार कठीण परिस्थिती आहे. ज्ञानोबारायांनी यथार्थ असं वर्णन 6व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. तिथं तर फारच गोष्टी पाळल्या जातात. जागा कशी असावी साधनेसाठी, योग साधनेसाठी, निगूढ मठ असावा, शिवालय असावं, त्या ठिकाणी नाती च्युतम नाती नीचम, हे का नाही, खूप सखोलही जागा नसावी, खूप उंचवरही जागा नसावी. का नसावी? कारण की शरीर जर डोलायमान झालं तर ती समाधी भंग होण्याची. बरं, तो प्रवास इतका कठीण आहे, त्याचे निसर ते असे हे आहेत, म्हणजे कडे येतं. त्या एखाद्या कड्यावरून तो साधक सरकला की एकदमच पुन्हा आणखीन त्याची पहिली ए बी पासून सुरुवात होते, ए पासून सुरुवात होते. म्हणून माऊली बोलले ना, या मार्गानं गेला तर किती कठीणता आहे. योगाची या वाटा जेरी गाली वाटा, त्या दुःखाचाची सेल वाटा भागाला. योग मार्गाचं काठिण्य खूप आहे. म्हणून सर्वसाधारण मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा, चाले ऐसा. हे जे परमार्थ मार्ग आहेत ना, परमार्थ साधन आहेत ना, हे सूक्ष्म आहेत आणि कसे आहेत, दुस्तर आहेत. आणखीन कर्म मार्गाचा जर विचार केला, कर्म साधन जर स्वीकारलं तर कर्माची परिस्थिती अशी आहे. कर्म धर्म नवती सांग महारथीच उभे असल्यामुळं आज मी तर स्वतःला भाग्यवान समजतो. विठाला कर्म धर्म नवती सांग उणे अंग पतन. पतन तर होतच, पण कठीणता आणखीन किती आहे. नाथ महाराज वर्णन करतात, काम्ये कर्मे विघ्ने विचित्र, देश काळ मंत्र तंत्र, द्रव्य दक्षिणा विधी पात्र, शुद्धी सर्वत्र पाहिजे. एवढ्या गोष्टी काय, काम्ये कर्मे विघ्ने विचित्र, किती विघ्न विचित्र. अहो, एखादं साधं काम जर आपण करू लागलो तर अनेक विघ्न येतात. कधी कधी विघ्न म्हणून कशाला समजतील लोक सांगता येत नाही बरं का. एखादी मांजर आडवी गेली की लोक म्हणतात आलं विघ्न, चला वापस. मी तर म्हणतो तुम्ही मांजर आडवी गेली ना, वापस येत जाऊ नका, चाललं जा. पण माणूस आडवा गेला की लगेच वापस फिरायचं. विठाला मला कौतुक वाटतं, काही देवाची लीला आहे म्हणावं लागेल, किंवा देवाचंच कौतुक वाटतं मला. बघा सगळे प्राणी कसे बनवलेत, बोला पटापटा, जाऊ द्या. आडवे बनवलेत आणि माणूस सरळ. पण हा सरळ आहे ना, तो सरळ नाही चालत, आडवा चालतो. ते आडवे आहेत ना सगळे, ते सगळे सरळ चालतात. एकदा झालं असं, ती मांजर सकाळी सकाळीच निघाली बरं का. ती रस्त्याने चालली, पण तिच्या आडवं एक माणूस गेला. संध्याकाळी मला येऊन भेटली, म्हणजे हनुमान महाराज, शास्त्रीजी असं झालं. अहो काय, आज दिवसभर मला काही मिळालं नाही. म्हणजे काय झालं, मी शिकारीला निघाले होते, पण तो आडवा गेला, मला दिवसभर काहीच मिळालं नाही. म्हणजे मांजर आडवं गेल्याच्या नंतर आपण घाबरायचं नाही. पण विठाला काम्य कर्मे विघ्न विचित्र. विघ्न किती येतील काही सांगता येत नाही. काम्य कर्म करत असताना ते तसेच झाले पाहिजे. बघा आमचं उदाहरण घेतो ना, पारायण जर करायचं म्हणलं ना, आपण लॉकडाऊनमध्ये आम्हाला तर जरा पारायणाची सवय लागली. पण असं कधी कधी संकल्प करतो 3 महिन्यात आपण 4 पारायणं करू, आहे का नाही, म्हणजे 15 दिवसाला 1 पारायण करू. पण ते होतच नाही. ते इतके पुढं पुढं जातात. काय, आपण जर का ही साधना करायची म्हणलं, परमार्थ करायचं, हे कार्य करायचं जर म्हणलं, तर अशा पद्धतीनं करायला गेलं तर होत नाहीत. पण इथं येऊन जर पारायण केलं तर, ज्ञानेश्वरी पारायण का सप्ताहातच करावं लागतात, त्याचं कारण हे की तिथं मग कोणच्या येतं स्थळ आहे का नाही, द्रव्य दक्षिणा विधी पात्र क्षेत्र, ह्या सगळ्या गोष्टी तिथं येतात. पण
काम्य कर्म करत असताना ते सगळंच आपल्याकडून घडलं असं सांगता येत नाही. प्रत्येक गोष्ट आपल्याला उपलब्ध असेल असं सांगता येत नाही. त्यामुळं काम्य कर्मामध्ये किंवा कर्म मार्गामध्ये पतनच होतं. तो साधक तिथपर्यंत पोचायला त्याला कठीणता निर्माण होते. विढाला त्याला इतकं काठिण्य निर्माण होतं की अशा पद्धतीनं नाना साधनं जरी केले तरी त्या साधनानं तिथपर्यंत पोहोचता येत नाही. निळोबाराय बोलतात, नाना साधनाच्या केल्या खटपटा परित्याच्या न पवे दारवंटा, जानो जाता जाणीव घाली आड फाटा, योग अभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटावो. या सगळ्या वाटा किंवा हे सगळी मार्ग जे आहेत ना किंवा सगळी परमार्थाची साधनं तिथपर्यंत साध्यापर्यंत पोहोचायला सक्षमच असतील असं सांगता येत नाही. काही मंडळी निळोबारायाकडे गेले, निळोबारायला विचारू लागले, नेमकं ही साधनाच्या बाबतीत जर विचार केला तर अनेक साधनं आम्ही स्वीकारले, पण त्या साधनाच्या माध्यमातून आम्ही तिथपर्यंत पोहोचलोच नाही. आम्ही सगळे ग्रंथ पाहिले, अहो एका ऋषीचं एक मत नाही. भक्तीच्या बाबतीत जर विचार केला, भक्तिशास्त्रामध्ये आहे की नाही, भक्तिशास्त्रामध्ये अनेक विभिन्न असणारे मत येतं त्या आचार्यांचे. नाना मत भेदात वाचिंते काय काय म्हणतात. पूजा आदिषु अनुराग इति पराशर्य म्हणजे व्यासांचं मत आहे. पूजा आदी अनुराग आदीमध्ये अनुराग असणं, प्रेम असणं, यालाच काय म्हणलंय त्यांनी भक्ती. भक्तीच्या बाबतीत वेगळं मत. पुढं तर गर्गाचार्य म्हणतात कथा आदिषु गर्ग. शांडिल्य मुनींचं मत असं आहे की आत्मरत्ते अविरोधिनी इति शांडिल्य. हे तिघांचे मत वेगळे आहेत. इतके मत आणि मतांतर आहेत परमार्थाच्या बाबतीमध्ये. साध्या भक्तीच्या बाबतीमध्ये एवढे मतांतर आहेत. नारद महर्षी म्हणतात, परंतु माझं मत आहे का, काय म्हणतात, नारदस्तु तद अर्पित अखिल अचरिता तत् विस्मरणे परम व्याकुलतेती. हे मत व्यक्त केलं आणि ह्याच मताला आपण स्वीकारलं. विठाला विठाला यामध्ये कथाही आपण करतो आहे की नाही, पूजाही करतो आपण, परंतु ही जी भक्तीची उच्च अवस्था जी आहे ना ती नारद महर्षींनी प्रतिपादित केलेली. नारदस्तु तद अर्पित अखिल अचरिता तत् विस्मरणे परम व्याकुलते येते. ही परम व्याकुल होणं. मग ही सगळी साधनं करण्यासाठी, ही परमार्थ मार्ग स्वीकारण्यासाठी ही साधनं करणं ही सर्वांना सोपी नाहीत. मग कुठलं तरी एखादं साधन असेल ना, ती मंडळी निळोबारायाकडे गेले. मग निळोबारायाला विचारू लागले, हे सर्वांचं सारभूत साधन नेमकं आहे तरी कोणचं. अभंगाच्या परमार्थ साधन
इतर नाही आता. हेची परमार्थ साधन चकार. चकार हा अन्याचा व्यावर्त असतो. इतरांची व्यावृत्ती केली, इतर साधनाची इतर साधन हे काहीच कामाचे नाही म्हटले. हेची परमार्थ साधन. चकार फार महत्त्वाचा आहे बरं का. महाराष्ट्राचा एक इतिहास आहे, आंदोलनाचा इतिहास आहे. आता जरांगे पाटलांनी जसं आंदोलन छेडलं ना, मला तर वाटतंय आजपर्यंत आंदोलनाच्या इतिहासामध्ये जरांगे पाटलांसारखं आंदोलन कधीच झालं नाही. एक ते पहिलं महाराष्ट्र मुक्तीचं म्हणजे संयुक्त महाराष्ट्र, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी घोषणा होती. त्यावेळेला मुंबई महाराष्ट्रात नव्हती. मुंबई महाराष्ट्रात घेण्यासाठी आंदोलन उभं केलं ते आचार्य आत्रे आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री होते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण. आचार्य यात्र्यांनी ते आंदोलन छेडलं, प्रमुख ते होते. आणि मग त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. मुंबई मग मागचे म्हणायचे झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. आता हे झालाच पाहिजे समोर चव्हाण साहेब ऐकायला. चव्हाण साहेब म्हणले, आचार्य यात्रे जरा तुम्ही हे जे झालाच पाहिजे झालाच पाहिजे हे एवढं कशाला लावता, झाला पाहिजे असं म्हणा ना. आत्रे हे हजर जवाबी होते बरं का. लगेच त्यांनी उत्तर दिलं, म्हणले चव्हाण साहेब तुम्हाला तरी हे चचं महत्त्व सांगायला नको. तुमच्या नावामध्ये हे आडनावामध्ये चव्हाणमधलं च काढलं तर खाली वाहन राहतंय. विठाला चप्पल खाली राहते, वाहन चप्पल खाली राहते म्हणले. हे चचं महत्त्व तुम्हाला तरी सांगायला नको. चकाराने काय केली, अन्याची व्यावृत्ती केलेली, अन्य साधनाची. आतापर्यंत आपण ज्या साधनाचा उहापोह केला ना, ही कुठलीही साधनं तेवढे उपयुक्त नाहीत किंवा सोपे नाहीत किंवा सारभूत नाहीत. एकच साधन सारभूत आहे, नामसाराचे हे साधन म्हणजे नाम आहे. नाम साराचे हे सार तुकोबाराय बोलतात. शरणांगत यमकिंकर, यमही त्यांना शरण येतो. का शरण येतो? कारण की नामधारकाच्या शिवाला देखील जाऊ नका. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा. ताकीद देऊन ठेवली, नामधारकाच्या शिवाला देखील जाऊ नका. गावातच काय त्या शिवारात पण फिरकायचं नाही. कोणाला ताकीद दिली? यमाला. नामाचं अनन्य साधारण महत्व आहे. नामासारखं साध सोपन साधन नाम संकीर्तन साधन पैसो, 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 नाम संकीर्तन साधन पैसो.
संकीर्तन साधन पै सोपे. हां, नामसंकीर्तन या चॅनलचं नाव नामसंकीर्तनच आहे का नाही. नाम या साधनासारखं सोपं साधनच नाही, पण घेणारे मात्र दुर्लभ आहेत. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. बऱ्याचशा सोप्या गोष्टी अशा पद्धतीनं हे नामसाधना जी आहे. आता जर नामावरच बोलायला लागलो तर कीर्तन इथं संपणार आहे. म्हणून मी नामासाठी नामाचं महत्त्व आपल्याला थोडक्यात कळालेलं आहे. आणि इथं निळोबारायांनी सांगितलं हेची परमार्थ साधन मुखी नाम. नाम बघितलं आपण, पण हृदयी ध्यान. बघा विद्या वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवारांचं वाक्य आहे. हे वारकरी संप्रदायामध्ये जास्तीत जास्त नामसाधनेवर जोर दिला जातो, पण ती ध्यान साधना डावलून चालणार नाही. कारण की दोन्ही सोबतीला असतील ना साधनं, कोणती नाम साधना आणि दुसरी ध्यान साधना. एक म्हणजे तलवार आहे आणि दुसरी साधना ध्यान म्हणजे ढाल आहे. असं रूपक अण्णांनी केलेलं आहे. विठाला नामाची तलवार आणि ध्यानाची ढाल ज्या साधकाकडे आहे ना त्याला कळी काळ देखील काय करू शकत नाही. विठाला म्हणून ध्यान साधना ही फार महत्त्वाची. ध्यान कसं करायचं, ध्यानाची प्रक्रिया नेमकी तरी काय आहे. आपल्याला वेळोवेळी बघा विविध फडावरती वेगवेगळ्या फडावरती सुरुवातीचे अभंग वेगळे घेतले जातात. कुठं रूपाचा घेतला जातो तर कुठं ध्यानाचा घेतला जातो. सद्गुरू वैकुंठवासी बाबा महाराज सातारकरांच्या फडावर ध्यानाचाच अभंग घेतला जातो. मग ते आपल्याला ध्यान करायचं. माझ्या शब्दासोबत आपण प्रवास करायला तयार आहेत ना. ध्यान साधना कशी असते बघायचं आहे ना. बघा कोणाचं ध्यान करायचं, पांडुरंगाचं करायचं का कृष्णाचं करायचं सांगा मला. कृष्णाचं करायचं. कृष्णा महाराज आज उपस्थित आहेत म्हणून आहे का ना. कृष्णाचं ध्यान साधना बघा तो भगवान कन्हैया लाल जो असा आहे त्याचं स्वरूप कसं आहे. कामदेवाचं मंथन करणारं तो भगवान कन्हैया लाल. त्याच्या अधरावरती वेणू आहे. कळंबाच्या वृक्षाला टेकन देऊन उभा आहे आणि दिहुडा चरण म्हणजे एक पाय सरळ आणि दुसरा पाय तिरपा ठेवलेला आहे त्या देवानं. त्याचे जे नख आहेत ते नख स्फटिकाप्रमाणे दिव्य तेजपुंज असणारे त्याचे नख आहेत. बरं वरती त्याचे चरण जर पाहिले तर चरण कर्दळीच्या गाभ्याप्रमाणे आहेत. त्या कृष्ण कन्हैयाने नेसलेला पितांबर असा पीत रंगाचा पिवळ्या रंगाचा पितांबर आहे. त्याची कमर ही सिंहासारखी कृश आणि लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवेणीने युक्त आहे. त्याचं जे छाती आहे ती विस्तीर्ण आहे. त्या छातीवरती आपल्या भक्तानं लात मारलेलं जे चिन्ह आहे ते वच्छलांचल हे चिन्ह त्याने धारण केलेले आहे. ज्ञानोबाराय वर्णन करतात. जयाने उडी घातली पंपरा जयाचे चरण वाहासी दातारा. त्या भगवंताचा कंठ कपोल शंखाप्रमाणे आहे. त्याची हनोटी अतिशय मोहक आहे. त्याचे ओठ कुंदूर फुलाप्रमाणे लाल आहेत. त्याच्या दंतपंक्ती रत्नाच्या ओळी ठेवल्याप्रमाणे आहेत. त्याचं नासिकाग्र सरळ आहे. भुवया धनुष्याकृती आहेत. त्याचं जे कपाळ आहे ते अतिशय विस्तीर्ण आहे. त्या कपाळावरती मलयागिरी नावाचं चंदन लावलेलं आहे. त्या केशराची उटी त्याला भरलेली आहे. त्या भगवान कृष्णाच्या डोक्यावरती मयूरपुच्छ आहे. काळे भोर केस वाऱ्याने झुळझुळ अशी उडतायत आणि तो भगवान कृष्ण आपल्या अधरावरचा वेणुनाद करतो. तो वेणुनाद हे सांगतो क्लीम क्लीम क्लीम. याचा अर्थच असा होतो माझ्या भक्तांनो तुम्ही अनाथ नाहीत तर तुम्ही सनाथ आहेत. आता तुम्ही काळाला घाबरू नका. हे ध्यान आहे. विठाला ही ध्यान साधना आहे बरं का. ध्यान आणि नाम हे जोडूनच येतं. शास्त्रानं नाम आणि नामीचा अभेद सांगितलाय. जरा बारकाईनं लक्ष द्या. उदाहरणं सोपी सांगतो, कळणारे सांगतो आणि अनुभवाचे सांगतो. ध्यान आणि नाम हे कसे एकत्र येतात. बऱ्याचशा वेळेला नाम आणि नामीचा अभेद जो शास्त्रानं सांगितला ना तो इथं जुळतो. पोरग मुलगी बघायला जातं त्यावेळेला मुलगी नीट पाहिली जात नव्हती बरं का. आता 4 वेळेला भेटून येतात.
मुलीलाही मायबाप मोबाईल देतात जावायला बोलायला, होणाऱ्या बरं का देतात ना, जसं काय माहिती नसल्यासारखंच बघतायत माझ्याकडे. मुलीला लग्न नाही लागलं आणखीन, जावायला बोलायला मुलीला मोबाईल, मुलाकडं तो मोबाईल असतोच. आता काय दररोज व्हिडिओ कॉल करून पाहतात. परमेश्वर महाराज आपल्या काळातलं सांगतो बरं का, आपल्या काळातलं. योगायोगानं तो बघायला जातो, पण त्याला नीट पाहता येत नाही. पण नाव विचारलेलं असतं, तेवढंच नाव कानामध्ये बसतं. आणि ते नाव दिसलं, गाडीवर जातो, रस्त्याने चालताना जातो आणि तिकडं बघतो अंजली हॉटेल. योगायोग आहे, माझ्या मालिकेतील पात्र हे काय आहेत बरं का, माझ्या मालिकेतील पात्र हे काल्पनिक आहेत. जर प्रसंगानुसार आपल्याकडं आली तर तो योगायोग समजावा. तुम्हाला कोणाला नसेल कळायला, आम्हाला दोघायला कळालं. मग ते अंजली टी हाऊस बघितलं तरी थांबतो बरं का. रामप्रसाद महाराज कुठं अंजली फोटो स्टुडिओ असला तरी थांबतो. काही नावं वेगळे वेगळे आहेत ना, एकच नाव नाही सांगत. ही नामावर प्रीत कशी जडली, नामावर प्रेम का जडलं, नाम नामीमधला अभेद आहे. ज्या वेळेला नाव समोर येतं ना, त्यावेळेला नामी आपोआपच समोर येतो, त्याचं ध्यान होतं. विठाला म्हणून निळोबारायांनी परमार्थाचं साधन चकारानं सांगितलं. नाम आणि ध्यान ही साधना एक अंगाने येणारी येतं. म्हणून ही दोन्ही साधनं अंगीकारणं आणि त्याच्यावर प्रीती जडणं हेच परमार्थाचं खरं लक्षण आहे. अभंगाच्या पहिल्या चिंतने जडली प्रीती. नामावर आणि प्रीत जडणं ही त्यावेळेला घडतं. कधी ध्यान आणि नाम याची साधना म्हणजेच काय, प्रीत जडणं आहे. त्याच्या वाचून दुसरं काही नाही बरं का. सुनील बाप्पा नरहर कुरुंदकरांचं वाक्य, प्रेम ही प्रीत जी आहे ना,
प्रीत हे आणखीन डेव्हलप झालेला शब्द आहे. प्रेमाचा म्हणजे प्रेमाचा उगमच प्रीतमधून आहे. विठाला व्याकरणशास्त्रामध्ये पिंग धातूपासून याची निर्मिती झालेली प्रीती आहे की नाही. त्याचे पण चुरादिगण द्वादिगण असे वेगळ्या वेगळ्या गणापासून त्याची निर्मिती झालेली आहे. हा पिंग धातू आणि प्रीत आणि नंतर प्रेम असा शब्द आलेला आहे तो समोर. हे जे प्रेम प्रेम म्हणतो ना आपण, प्रेम हे आपल्याला असं वाटतं दोन वेगळ्या वेगळ्या लिंगातील माणसामधलं प्रेम ते विकारी प्रेम आहे. तिथं विकार आणि वासना आहे. पण प्रेम ही इतकी सुंदर संकल्पना आहे जगण्याची. नरहर कुरुंदकरांचं वाक्य आहे. आपले अण्णा कवी होते, लेखक होते हे की नाही. त्यांना तुम्हालाही नरहर कुरुंदकर त्यांचं साहित्य वाचलं असेल. नरहर कुरुंदकरांचं वाक्य आहे, भारतीय नैतिक मूल्याचा आधारच प्रेम आहे. विठाला पण या प्रेमाला आपण मनात आणलं की त्याला गढूळपणा देतो. आणि ते इतकं सुंदर आहे, इतकं सात्विक आहे. पण ते प्रेमाची जागा वासनेनं घेतली की ती विकाराकडे जाते आणि विध्वंसाकडे जाते. विठाला प्रीत आणि प्रेम जडणं म्हणजे नेमकं काय होणं आहे त्याच्या वाचून दुसरं काहीच नाही आता बरं का. तोच त्याच्यासाठी सगळं काही, त्यालाच सर्व समर्पित. त्या वाचून धाव अनवती नाही आणि काही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया वाचोनी मी धाव अनवती नाही. कर्म इंद्रिय सुखे करीती कर्मे असे के जे का वर्ण विषेके भागा आली विधिते पाळीत निषेधाते गाळीत मज देऊनी जाळीत कर्म फले या परी पाही अर्जुना माझे ठाई संन्यासुनी नाही कर्म करीती कर्म. मग आणि काही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचोनी धाव अनवती नाही. ही प्रीत आहे. विठाला जगात त्याला सोडून दुसरं काहीच नाही. त्याचाच आठव नित्य, त्याचाच नामस्मरण, त्याच्याच नावाचा जयघोष. आणि तो भेटत नाही त्याची चिंता, इतकी चिंता लागून राहते. मग ते कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. सांगा हा विठ्ठल. सांगा हा विठ्ठल. जरी ठाव असेल तुम्हा कोणा, जरी ठाव असेल तुम्हा कोणा, तुम्हा कोणा, तुम्हा कोणा लागत से पाया येतो लोटांगणी. लागत से पाया येतो लोटांगणी. हे लागत से पाया येतो लोटांगणी. त्याच्या नामावर प्रीत जडल्याच्या नंतर कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल. कोणीतरी सांगा कुठं आहे. माऊली तर कोणालाही विचारतात, ज्याला विचारू नये त्यालाही विचारतात. पहिलं तो गे काऊ कोकत आहे शकू नगे माय सांगत. आणि शब्द प्रभू असणारे माऊली पण बोलत असताना मग इथं म्हणतात उडरे काऊ तुझे सोन्याने उडवेल पाहुणे पंढरी राहो घरा काही येते दुधे भरोनिया वाटी. हे शब्द बघा काय आहेत. त्या कावळ्याला चोंच आहे का तोंड आहे. दुधे भरोनिया वाटी आणि लावीन तुझे ओठी. ओठ असतात का कावळ्याला कुठं. पण जिथं प्रेम प्रगट होतं ना तिथं शब्दही मागं फिरतात. विठाला हे प्रेमाचं लक्षण आहे. आणि सर्व समर्पण, किती समर्पण लुब्ध होतो त्याच्यामध्ये. तो भुंगा बघा माऊलीने फार सुंदर वर्णन केलेलं आहे त्याचं. जैसा भ्रमर भेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे परी कळिके माझी सापडे कोळीये तिथं उत्तीर्ण होईल प्राणी परी कमळदळ चिरो नेणे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. तो अडकतो तिथं कशामध्ये, प्रेमामध्ये. कोणाच्या प्रेमात अडकतो, कमळाच्या. ते मकरंद सेवन करत असताना दोन प्रकारचे कमळ सांगितले जातात. एक चंद्र विकाशिनी कमळ आहे आणि दुसरं सूर्य विकाशिनी कमळ आहे.
सूर्यविकासिनी कमळ सूर्य असता आहे तोपर्यंतच ते विकसित असतं. सूर्य मावळला की ते मिटतं. आता जो भुंगा आहे ना इतका त्या कमळावर प्रेम करत असतो. कमळावरी भ्रमर पाय ठेविता हळूवार कुचंबील केशर या शंका. त्याला इतकी त्या कमळावर त्याची एवढी प्रीत असती त्याला धक्का लागू नये, त्याला काही होऊ नये. इतकं प्रेम करतो त्या कमळावर. त्याला असं वाटतं आता अंधार होतोय बरं का. त्याला कळतं इथून आपल्याला निघायचंय. त्याला माहीत आहे हे सूर्यविकासिनी कमळ आहे. सूर्य मावळला की आपण याच्यात मरणार आहेत हे सगळं कळतं. पण तो त्याच्यावर इतकी प्रीत करत असतो तो तिथंच अडकतो. कसा अडकतो? घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद. हे गीत आहे खरं तर. प्रिय हा मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद धुंद. तो इतका धुंद झालेला असतो त्याच्यामध्ये की तो तिथून माघार घ्यायला तयार होत नाही. मग मिटता कमळ दळ परी सोडे ना भृंग. तो सोडायला तयार होत नाही. हा असा अडकलेला आहे. हे जे नाही काष्टाचा गुमान, नाही काष्टाचा गुमान, नाही काष्टाचा गुमान, नाही काष्टाचा गुमान. भ्रमर सुमन गोवी भ्रमर सुमन प्रेम प्रीतीचे बांधिले, प्रेम प्रीतीचे बांधिले गोवी भ्रमर गोवी भ्रमर प्रेम प्रीतीचे बांधिले, प्रेम प्रीतीचे बांधिले. तो भुंगा त्या ठिकाणी नाही काष्टाचा गुमान भेदी भ्रमरा सुमन. तो प्रेमप्रीतीचे बांधले. तो खांडची खांड फोडतो. कोण? भुंगा. माऊलींनी तेच म्हणलेलं आहे. पण आता माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळं मी फक्त उल्लेख करत चाललेलो आहे. खांडाला फोडणारा पण त्या कमळाच्या पाकळीला पण तो छेद करू शकत नाही. इतकी प्रीती त्या कमळाच्या फुलावरती असते. एवढं प्रेम करतो त्याच्यावरती. त्याला छेदू शकत नाही. शेवटी मरण पत्कारतो बरं का. तो तिथं मरतो. रात्रभर तिथं गुंतून राहतो हे का नाही. आणि दुसरा एक काल्पनिक भ्रमर आहे बरं का सुनील बाप्पा. तो भ्रमर असा आहे जरा बारकाईनं लक्षात द्या. ते खरं तर काल्पनिक आहे पण त्यातूनही शेवटी जे बोललं ना ते फार महत्त्वाचं आहे. श्यामत कथा एक भवरा फूल पर मंडला रहा. भोसले महाराज तो भवरा काय करतो? श्यामत कथा एक भवरा फूल पर मंडला रहा. रात होने पर कमल की पंखुड़ी में बंद था. कैद से छूटा सुबह तो हमने पूछा क्या हुआ. कुछ न बोला कुछ न बोला कुछ न बोला अपने धुन में बस यही गाता रहा. मोहब्बत है क्या चीज हे हमें भी सुनाओ. किसने बनाई हे हमें भी बताओ. कोणी प्रेम बनवलं हे मला सांगा. ते सुटला तो काल्पनिक आहे ते द्या सोडून. पण तो म्हणतो हे प्रेम कोणी निर्माण केलंय ते मला सांगा. प्रेमाबद्दल फार आकर्षण आहे. प्रेमाची निर्मिती भगवंतानं केली आणि ही प्रीत ही इथं तिथं न करता कुठं करायची? नामावर करायची. नाम चिंतने जडली प्रीती. आणि ही प्रीत अशा पद्धतीनं करायची की चिंतात्र ती 10 लक्षणं तिथं निर्माण होतात. उज्ज्वलमणी ग्रंथामध्ये भक्तिशास्त्रात आलेली ही 10 लक्षणं येतात. वेळ प्रसंगी तो भुंगा त्या ठिकाणी मरण पत्कारतो. एक उदाहरण बघा ना आपलं. गुळाला मुंगळा चिटकतो. रावसाहेब महाराज त्या मुंगळ्याला काढावर तो तुटून निघतो पण तो सोडीत नाही. तसं भक्त हा तुटतो पण सोडत नाही. तो इतका त्या ठिकाणी प्रेम करत असतो. तसं भक्त जीवनामध्ये तो तुटतो ना. जय हे आकाश वर पडो पाय ब्रह्मघोळ भंगा जाय वड वान्नळ त्रिभुवन खाय परी मी तुझीच वाट
जर असेल तर परभणी परिसरात रात्रभर कीर्तन होतात ना, तसं कीर्तन करावं लागेल. विठाला विठाला देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, असा भाव तिथं असला पाहिजे. ते भक्तिशास्त्र. चिंतात्र जागर उद्वेग तणावम मलिनांगता प्रलापो व्याधी उन्मादो मोह मृत्यू दशा दशा, ही त्या भक्त जीवनामध्ये अवस्था निर्माण होती. कशी? जीव जाईल म्हणजे देहत्यागाची किंवा मरणाची ही परिस्थिती येते. हे सगळे जर का विस्तारून सांगितले तर मला वेळ फार कमी आहे माझ्याकडे. चिंता, तो भेटत नाही त्याची चिंता. जागर, रात्रंदिवस तळमळ आहे, तो भेटत नाही ना. तुम्ही प्रमाण देऊ नका, खूप प्रमाण आहे तिथं. जागर जागर उद्वेग, त्याच्याबद्दलही अनेक प्रमाण आहेत, तो भेटत नाही. येई गा तू माय बापा पंढरीच्या राया, तुझं विना क्षीण वाटे क्षीण झाली काय, अनेक भेटी लागी जीवा लागले सियास, बाहेर रात्रंदिवस वाट तुझी नपवे सन्निध वाटते चिंता. प्रमाणच प्रमाण आहेत, पण असं करून चालणार नाही. मला थोडंसं पुढं बोलायचंय. विठाला विठाला उद्वेग तणाव मलिनांगता, हे लक्षण भक्ताच्या अंगी निर्माण होतात. मलिनांगता म्हणजे काय? ती शरीरावरती त्यांचं कपडे कोणते आहेत, मळालेले आहेत का चांगले आहेत का. सद्गुरू नथुराम बाबांच्या अंगावरती नाना सांगायचे मला नेहमी, म्हणजे बऱ्याचशा वेळेला ते शर्ट घालायचे बरं का. शर्ट घातल्याच्या नंतर हे मनोज महाराज लहान असतील त्या बाबांच्याच परिसरातले आहेत, ते मानकेश्वरचे नथुराम बाबा आपल्या इथंही आलेले आहेत, आहे की नाही. तुम्ही सर्वांनी त्यांचे कीर्तन ऐकलेले आहेत, दादांनी कीर्तन ऐकलेले आहेत. काय विधेयी अवस्थेमध्ये जगणारे हे महात्मे आहेत. आणि जात असताना जसं कुठं अकाउंट नाही, काय नाही, काही मठ नाही, काहीच ठेवलं नाही. आणि मग ते गड मठ तिथं वाद होतात. बाबांच्या तिथं वाद व्हायचंच काम नाही. विठाला विठाला मग मलिनांगता सांगतोय मी. ते शर्ट अंगात घालायचे. बरं, ते इस्त्री केलेलं नसायचं. ती इस्त्री केलेलं नसायचं म्हणजे कोणी केली तर त्याला शर्टाला इस्त्री असायची, नाही तर तसंच ते शर्ट. आणि मग ते बऱ्याचशा वेळेला बाबांचं हे जे पंखा आहे ना, हा आतमध्येच असायचा बऱ्याचशा वेळेला कीर्तनात. मग आल्याच्या नंतर कोणाचं लक्ष गेल्याच्या नंतर कोणीतरी इथून बाहेर इकडं काढायचं, असं हे करायचं. आमचं तर उपरणं खूपच असं तंतोतंत बांधलेलं असतं, पट्टी सगट असतं. बरं, अशा इथं तर पट्ट्या असतातच असतात, पण उभ्या पण. माझी तर आज चांगली तंतोतंत आली पट्टी. आता धोत्रामध्ये एवढ्या व्हरायटी आलीत दादा, ते धोतर आहे का लुगडं हेच कळत नाही. भला मोठा पट्टा उद्या बघायला मिळतो का काय, काय माहीत तुम्हाला. विठाला विठाला ना, ते धोत्रातला लुगड्यातला काही फरकच मिळच लागत नाही नेमकं काय. आणि आमचे कपडे म्हणजे असे आहेत, एखादा त्यांचे कपडे असे चोळामोळा, ते काय मुद्दाम नाही, काही मुद्दाम पण चोळामोळा करून घालायला जातात. ते वेगळं, ते ढोंग आहे. म्हणजे अट्टहासानं जगणं नाही, शरीराकडे जास्त ध्यान नाही, विधेयी अवस्थेकडे प्रवास. ती अवस्था गाठायची जी खऱ्या परमार्थाची अवस्था आहे, त्यासाठीचा तो प्रवास आहे. मग ते आमचे कपडे असे आहेत बाबा. मामा तुमचे साधे आहेत, पण आमच्याकडं काय ठिकाणी तर असे एखादा माणूस गेला ना तर रक्त भंबळ व्हायचं काम आहे. काळजी केल्याच्या नंतर तसंच होते त्या शर्टाचं. आम्ही देहावर आहेत, आमचा परमार्थ आणखीन सुरू झाला नाही. आम्हाला त्याही दिशेनं वाटचाल करायची, आणि त्या दिशेनं वाटचाल म्हणजे अर्थात घाण राहायला पाहिजे असं नाही बरं का. मलिनांगता ते म्हणजे हे असं का वागतात त्याच्या मागचं कारण माऊलींनी सांगितलेलं आहे. माऊली म्हणतात महत्व हरवी चातुर्य लपवी, महत्व हरवी पिशेपण मिरवी, जगा माझी वाचस्पतीचे निपाडे. विद्या कशी आहे म्हणले त्यांच्याकडं, वाचस्पतीपेक्षाही ते विद्वान आहेत. म्हणजे ब्रह्मदेव यांच्याही पेक्षा विद्वान आहेत, बृहस्पतीपेक्षाही विद्वान आहेत. वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तेची जोडे, वेडी वे माझी दडे महिमे भेणे, हे का. त्यांना महिमा नको म्हणून ती अवस्था त्यांनी अंगीकारलेली असते. मलिनांगता प्रलाप, रात्रंदिवस टाओ फोडलेला त्या भगवंताच्या नामाचा, त्या नामाच्या चिंतनामध्ये एवढं तल्लीन झालेले. प्रलाप व्याधी, मग असं सगळं काही होत असताना त्यांच्या अंगामध्ये व्याधी जडतात. बऱ्याचशा वेळेला नाना आम्हाला लोक म्हणतात, काही जर दुखायला लागलं ना आमचं, म्हणतात तुम्ही तर महाराज आहे, तुम्हाला काय व्हायला पाहिजे दादा, आपल्यालाच असं बोलतात उलट. पण व्याधी ही कुठल्या कारणानं येईल, आणि व्याधी ही एक शरीराचे भोग आहेत.
त्याच्यासाठी काही वेगळं काही पुण्य करावं लागतं अशातला भाग नाही. तो भोग संपून इथंच मुक्त होण्याच्या स्थितीमध्ये तो साधक जगत असतो. विठाला विठाला. आपल्या परिसरातले वैकुंठवासी श्री संत मोतीराम महाराज यांना व्याधी जडली होती, जखम झाली होती बरं का बापू. त्यांच्या जखमेमधून आळ्या बाहेर पडायच्या. मग त्यांना इंजेक्शन दिलं, भुलीचं इंजेक्शन. त्या जखमेला ज्या पट्ट्या केल्या जायच्या ना, आमच्याकडे विद्यार्थी आहेत परभणी तिकडचा, गंगाखेडचा तिकडचा, म्हणजे परभणीचा विद्यार्थी पण त्याच्या मामाचं गाव गंगाखेडकडे आहे. त्याच्या मामाच्या घरी आजही त्या पट्ट्या पूजेसाठी येतात. जखमेच्या पट्ट्या मोतीराम महाराजांच्या पूजा करतात ती मंडळी. मग त्यांची ती धारणा काय होती त्या जखमेबद्दलची, त्याच्यामध्ये ज्या आसाड्या पडल्या होत्या ना, ते डॉक्टर लोक त्या आसाड्या बाहेर काढू लागले. त्यांनी सांगितलं असं करू नका. का करू नका? कारण की माझा जीव वाचवण्यासाठी तुम्ही त्यांचा जीव घालवताय. त्यांचा जीव, त्यांना पण जीव आहेच ना. त्यांनी परत सोडायला लावल्या आणि परत त्याच्यावरती पट्टी बांधायची आणि तसं ते जगले. काय माहिती आहे का, याला काय म्हणायचं, भगवत भावना सर्वाभूती. अभंगाच्या उत्तरार्धात सांगितलं भगवत भावना सर्वत्र ठिकाणी भगवंताला पाहणं. जिथं पाहीन तिथं तो देव, जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही. तुकोबारायांनी मागणी करत असताना म्हणले की जिथं पाहीन ना मला तिथं देव दिसला पाहिजे, असा भाव द्या म्हणले. पण ही जी भावना कधी निर्माण होते, नामचिंतन ज्या वेळेला जडतं त्यावेळेला भगवत भावना सर्वाभूती. एवढी क्रूर असणारी मंडळी, पण त्यांची क्रूरता नष्ट होऊन त्यांच्या अंतःकरणाची अवस्था अशी झालेली की त्यांना एखाद्या पक्षाचा मृत्यूही पाहत नाही. विठाला विठाला थोडक्यात सांगतो, सर्वांना ही कथा माहीत आहे. तो वाल्या आणि प्रवास कुठपर्यंत, वाल्मिक ऋषीपर्यंत आहे. वाल्या ज्या वेळेला होता त्यावेळेला वाटमारीचा व्यवसाय. आज महाराष्ट्रामध्ये एक घटना घडली, स्वर्गीय संतोष देशमुखांची हत्या. ती हत्या एवढी क्रूरतेने केल्या गेली. तो वाल्याही क्रूर होता बरं का, त्याची क्रूरता मला सांगायची. ती घटना त्याचं मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलं गेलं. उत्साह जसा साजरा करतात तसं केले. आज त्या घटनेनं सर्व महाराष्ट्राचं हृदय द्रवीभूत झालंय. प्रत्येकाच्या हृदयाला वेदना आहेत, अंतःकरणाला वेदना आहेत. प्रत्येकाला असं वाटतं तो जो हत्यारी जर दिसला ना, दिसता क्षणी त्याचा काय वध करू, त्याला मारून टाकू, दगड घालू, त्याला फाशी द्या, अशी मागणी होते. हे क्रूरता बघितल्याच्या नंतर आपलंही हृदय काय होतं, द्रवीभूत होतं. पण तो क्रूर, हे जे क्रूर आहेत ना आत्ताचे, आजकाल इकडे तिकडे गुंड जे आहेत ना, हे साधे येतो. यांची क्रूरता काय माहिती का, जास्तीत जास्त पिस्तूल घेतील, लावतील डोक्याला, म्हणतील चल सही कर. सही करून झाली की पिस्तूल बाजूला. काही जर पाहिजे असेल तर चल काढ, निकाल, दे पैसे. पैसे मिळाले की संपलं. हा वाल्या जो होता ना, वाल्या वाटमारी करायचा, संधीच देत नव्हता पुढच्याला. एखादा वाटसरू आला रे आला, विचारत नव्हता तू कोण आहेस, तू ब्राह्मण आहेस, क्षत्रिय आहेस का, शूद्र आहेस का, कोण आहेस, त्याची जात विचारत नव्हता, पात विचारत काही नाही. बरं त्याच्याकडे काय आहे का नाही हे पण विचारत नव्हता. इतका क्रूर होता, त्याला बोलायला देखील संधी द्यायचा नाही. पहिलं त्याचं शिरच्छेद करायचा, पहिलं मारायचा आणि मग अंगावरचं दागिने लुटायचा. किती क्रूरता आहे ही. पण नामसाधनेचा परिणाम असा झाला, ते वाल्मिक ऋषी झाले, पुढे तपश्चर्या करू लागले. तमसा नदीच्या तीरावरती साधना करत असताना एके दिवशी असा प्रसंग घडला. एका निषादानं वृक्षावर असणारा क्रोंच नावाचा पक्षी त्याला मारलं. जोडी होती, त्याच्यातलं एकाला मारलं. यांचं ध्यानभंग झालं. त्या क्रोंचानं विलाप केला, आक्रोश केला. त्या आक्रोश यांच्या हृदयापर्यंत पोहोचला, वाल्मिकी ऋषींच्या. आणि तो आक्रोशानं त्यांचा ध्यानभंग झालं. बघितलं तर समोर तो पक्षी तडफड करतोय, पाहिलं तर बाजूला व्याध आहे. त्यांनी शाप दिला त्याला, मा निषाद प्रतिष्ठांत्वम आगमस शाश्वती समहा. हा मृत्यू लोकातील भूतलावरचा पहिला अनुष्टुप छंदाचा श्लोक आहे. तिथून पुढे अनुष्टुप छंदाचा जन्म झाला. ब्रह्मदेवानं सांगितलं तुमच्या मुखातून काव्य बाहेर पडलं, तुम्ही रामायण निर्मिती करा. मग रामायणाची निर्मिती. हा प्रवास जो आहे किती क्रूर होता तो, त्या क्रूरतेपासून
किती हृदय मृदू झालं. एखाद्या पक्षाला जर का बाण लागला, तो पक्षी तडफडत करत असेल तर तिथंही त्यांना हृदयाला वेदना झाल्या. हे कधी घडतं? भगवत भावना सर्वाभूती ही नामाच्या साधनेमुळं होतं. विठाला विठा नामचिंतने जडली प्रीती, भगवत भावना सर्वाभूती हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान. मग अशा पद्धतीनं साधना परिपूर्ण झाल्याच्या नंतर विषयामध्ये तो साधक विलोभ करत नाही. विषये भोगी विलोभता मोहनबाधी त्या ममता, कुठलेही ममत्व मोह त्याला शिल्लक राहत नाही. अशा पद्धतीनं त्या साधकाची अवस्था होती. काहीतरी उदाहरणं आहेत का त्यांची? उदाहरणं सांगत असताना निळोबारायांना विचारलं तर निळोबाराय म्हणले, ऐका ना उदाहरण शेवटच्या चरणात. निळमने निज ध्यासे, 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 झाले मुक्त सुखाईसे, झाले मुक्त सुखाईसे, हेचे परमार्थ साधन, हेचे परमार्थ साधन. झाले मुक्त सुखाईसे, विषय भोगी विलोभता मोहनबाधी त्या ममता. अशा प्रकारे परमार्थिक साधना झाल्याच्या नंतर विषयामध्ये त्या साधकाचं मन राहत नाही. विलोभतेने ते विषय सेवन केले जातात. कसे सेवन केले जातात? भोजनादी व्यापारस्तव शरीर धारणा वदी. भोजन वगैरे तोपर्यंत खायचं कशासाठी? जगायसाठी नाही, तर शरीर जगवण्यासाठी खायचं, ही अवस्था निर्माण होते. बघा, मोह ममता, आपण किती प्रपंचामध्ये मोहित आहोत. एवढा मोह, एवढी ममता, काय सांगायचं तुम्हाला. आपलं आयुष्य तर इतकं कमी आहे. एक तर पूर्वी 100 सांगितलं, त्याहूनही कमी झालं. अल्प आयुष्य मानव देह. आणि एवढ्या कमी आयुष्यामध्ये आपण जीवन जगत असताना परमार्थ साधन केलं पाहिजे. मोह ममता थोडीशी बाजूला केली पाहिजे. बघा, मोहममतेमध्ये किती गर्क राहतो मनुष्य, आणि जीवन कधी संपतं हे लक्षातच येत नाही. मला कीर्तनातून काही पुराणातल्या कथा सांगण्यामध्ये जास्त इंटरेस्ट नाही बरं का. घडलेल्या घटना अशा काही जवळच्या असतील, एक घडलेली घटना मला तुम्हाला कथन करायची. ममता मोह किती मनुष्य घडून जातो त्याच्यामध्ये. राळेगणसिद्धी अण्णा हजारेंचं गाव, त्या ठिकाणी श्रीनिवास काका राहत होते. मुलगा हुशार, ब्राह्मण कुटुंब, मुलगा एवढा हुशार. गावातल्या शिक्षकांनी सांगितलं, मुलगा फार हुशार आहे, तुम्ही शहराला जा. पुण्यात राहायला गेले. पुण्यामध्ये राहत असताना त्या काकांनी जे नाही ते कामं केले, वाचमिनकी केली. त्या मुलांच्या आईनं, काकीनं भांडे घासायचे काम केले, धुणं धुवायचे काम केले, पण मुलांना शिकवलं, एवढं मोठं केलं मुलांना. आणि शेवटी त्यांना खर्च कमी पडू लागला, पैसे कमी पडू लागले. पैसा कमी होता तर त्यांनी काय केलं, गावाकडे येऊन शेती विकली. मित्रांनी सांगितलं, शेती ही भाकरी असते जीवनाची, नको विकू. पण ऐकलं नाही त्यांनी. ते म्हणले, माझ्याकडे पर्याय नाही. शेती विकली. शेती विकून मुलांचं शिक्षण केलं. मुलं एवढी शिकली, त्यांचे लग्न लागले. भारतात नोकरी करत होते, पण आणखीन त्यांना पैसा हवा होता. त्यांच्या जे बुद्धिमत्ता होती ती अधिक मोठ्या नोकरीची होती. आणि
मोठा पैसा मिळवण्यासाठी ते बाहेर देशात गेले, विदेशामध्ये अमेरिकेत गेले, अमेरिकेत राहू लागले. आता तिथंही सहकुटुंब राहत होते, नातवंड झालेली, दोघं नवरा बायको इथं पुण्यामध्ये. मुलांनी सुनांनी विचार केला, आपले आईवडील, मुलगा म्हणला आपले आईवडील पुण्यात आहेत, त्यांना आपण बोलून घेऊ. अमेरिकेत बोलून घेतलं. त्यांनाही वाटलं बरं आहे, शेवटचा काळ नातवंडामध्ये जातो, आनंदानं आपण तिथेही राहू. 5-6 महिने निघून गेल्याच्या नंतर एक दिवस त्या अमेरिकेमध्ये काकाजवळ आल्या. म्हणलं हे बघा, आपल्या देशासारखं इथं काही नाही. आपल्या देशात देव आहे, धर्म आहे, आपली लोक आहेत. इथं मला करमत नाही, माझं मन लागत नाही. काकांनी विचार केला, अचानकच असं ही का बोलू लागली, इथं करमत नाही. मग काकाच्या लक्षात आलं, आपली बायको स्वाभिमानी, काहीतरी घडलं असेल, भांड्याला भांडं लागलं. काकांनी संध्याकाळी मुलांकडं प्रस्ताव दिला, आम्ही जातो आपल्या देशामध्ये. मुलांनी, मुलगा जरा आईवडिलावर प्रेम करणारा होता, तो म्हणला, बाबा तुम्ही अचानक असा कसं काय निर्णय घेता, तुम्हाला इथं करमत नाही का, सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देऊ. पण तो एकटाच बोलत होता बरं का. त्यांनी सांगितलं, नाही आपली माणसं नाहीत इथं, परमार्थ नाही, वारी नाही, भजन नाही, पूजन नाही, मंदिर नाही, आम्हाला जायचं म्हणल्याच्या नंतर एक दिवसही रात्रही नाही जाऊ दिली. दुसऱ्या दिवशी तिकीट बनवलं, त्यांना भारतात पाठवून दिलं. काकींच्या डोक्यात एकच विचार, आपण बोललो त्याच्यावर आपल्याला विचारलं पण नाही, तुम्ही का निर्णय घेता, तुम्ही अचानकच जायचं का ठरवलं. त्यांनी लगेच आपल्याला विमानात बसून दिलं. एकच विचार काकीच्या डोक्यामध्ये. पुण्यामध्ये विमानतळाला उतरले, काकी एकच विचार करू लागल्या. फ्लॅट होता, त्या फ्लॅटमध्येच राहू लागले. विचार जास्त झाला की मग विपरीत शरीरावर परिणाम होतो. तो परिणाम शरीरावर झाला, काकींना पॅरालिसिसचा अटॅक आला, अर्धांगवायू झाला. आता अर्धांगवायू झाल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं, यांना काय तेल वगैरे मालिश वगैरे करावं लागेल, औषधीही दिल्या. काका दररोज काकीची सेवा करत होते, हे नित्यक्रमच. आता यांचं जीवन म्हणजे त्या 4 भिंतीच्या आत, फ्लॅटचं जीवन म्हणजे काय असतं, हॉल, बेड आणि किचन, इतकं छोटंसं निघायचा आणि रात्र कधी व्हायची कळायचं नाही ह्या काकीच्या सेवेमध्ये. एक दिवस काकीनं काकाचा हातात घेतला, डोळ्यामध्ये पाणी, म्हणल्या, खाऊ मी कोण्या जन्माचं पाप केलं असं की तुम्हाला माझी सेवा करावं लागते, खरं तर मी तुमची सेवा केली पाहिजे. असं म्हणल्याच्या नंतर काकाच्याही डोळ्यात पाणी आलं. काय प्रारब्धाचे भोग असतील हे काकाही विचार करायचे. दिवसेंदिवस सरकत होते. काकांचं झोपणं हॉलमध्ये असायचं, काकी आतल्या बेडवरती असायच्या. एके दिवशी अचानक रात्री 2-2:30च्या सुमाराला काकांना तीव्र अटॅक आला आणि काका जागीच गेले. दररोजच्या नित्याप्रमाणे सकाळी 5 वाजता काका उठायचे. काकी उठल्या, घड्याळाकडे बघितलं पण आवाज तर कुठून येत नाही, आणखीन उठले नसतील. विचार केला, थकले असतील, किती माझी सेवा करतात, किती काम करावं लागतं त्यांना. पण त्यांनाही डोळा लागला. पुन्हा नंतर 6 वाजता त्यांनी कानोसा घेतला, काय आवाज येत नाही, त्यांना नीट उतरताही येत नाही खाली, बोलायलाही बोबडं बोलल्या जातं, आवाजही बाहेर पडत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी विचार केला, वाट बघितली, पुन्हा झोप लागली. 9 वाजताच जाग्या झाल्या आणि 9 वाजता त्यांनी विचार केला, आतापर्यंत उठले नाहीत म्हणजे काहीतरी घडलं. कशा बशा काकी त्या कॉटवरून खाली उतरल्या. तिथून त्यांच्या ते झोपलेले होते ना श्रीनिवास काका, तिथपर्यंत यायला त्यांना 25 ते 30 मिनिट गेले. खरकत तिथपर्यंत आल्या. तोंडावरचं पांघरून काढलं तर काका जिवंत नव्हते. धाय मोकलून रडत होत्या. करायचं काय, कुणीच नाही इथं. मुलं तर कुठं आहेत, बाहेर आहेत, अमेरिकेत आहेत. पटकन लक्षात आलं, लँडलाईनचे फोन होते, वॉचमॅनला फोन करावा म्हणून त्या टेबलापर्यंत पोहोचल्या. टेबलावरचा फोन घेतला, वॉचमॅनला फोन लावला. त्यांनी फोन लागला पण तिकडं उचलला नाही फोन, तिकडं उचलला नाही. पण तोपर्यंत यांना भुरळ आली, तो फोनही नीट ठेवण्यात नाही आला. काकी भिंतीवर आदळल्या.
डोकं फुटलं आणि त्याही मृत्युमुखी पडल्या. वॉचमॅनच्या नंतर लक्षात आलं की आपल्याला कुठला फोन आला, बघितलं तर हा श्रीनिवास काकाच्या बंगल्यामधला फ्लॅटमधला फोन आहे. धावतच तो वॉचमॅन तिथं आला, आवाज दिला, आतमधून काही प्रतिसाद मिळत नव्हता. मग त्या सर्व अपार्टमेंटमधल्या लोकांना बोलवलं, दरवाजा तोडला तर आत हे दोघंही रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले होते. वॉचमॅनला माहीत होतं यांची मुलं अमेरिकेत आहे. त्यांनी फोन केला, डायरी काढली, फोन केला मुलांना. मुलांनी काय उत्तर द्यावं? मुलं म्हणले, हे बघा आम्ही कामामध्ये व्यस्त आहोत, आमचं मैतीला येणं होत नाही, त्यांच्या मातीला आम्ही येऊ शकत नाहीत. वॉचमॅननं सांगितलं, अहो आम्ही त्याला फ्रीजरमध्ये ठेवू त्या प्रेतांना, 15 दिवसानं या, महिन्यानं या. पण तिकडून त्यांनी सांगितलं आम्ही येऊ शकत नाहीत, भले तर तुम्हाला पैसे पाठवू. अहो तुम्ही पैसे पाठवून कसं? तुमच्या मातापितांना मायबापांना आम्ही जाळणार कसं? त्यांचा अंत्यविधी करणार कसं? त्यांनी सांगितलं आम्ही संमतीचं पत्र पाठवू. त्यांनी तिथून पत्र पाठवून दिलं, फॅक्स केला, संमती दिली यांची अंत्ययात्रा करण्याची. रात्रीचा दिवस करून पोरांना मोठं केलं. शेवटी यांचं अंत्यविधी दुसऱ्यांनी केला. आपण मोह आणि ममता, मोह ममता सांगतो मी, भगवंताचं प्रेम वेगळं आहे, पण प्रपंचाच्या ममतेमध्ये, प्रपंचाच्या मोहामध्ये इतके गर्क होऊन गेलोत, आपल्याला रात्रंदिवस कसं कधी आयुष्य संपलं हेही कळत नाही. आपण मुलंही इतके उंच करू नये, इतकी उंची त्यांची वाढवून देऊ नये की त्यांचे पुन्हा हात पायापर्यंत येताच कामा नाही, इतकी मुलांची उंची पण नको वाढायला. मुलंही असे संस्कारित करायला पाहिजेत की त्यांनी किमान आपल्या पायापर्यंत त्यांचे हात पोहोचले पाहिजे. हे खरं तर मुलांनाही आज शिकवणं गरजेचं आहे. आज आपल्या तरुण मंडळींनी ही अट्टहास जो केला आहे ना, याचं खऱ्या अर्थानं हेच फळ असणार आहे. आपण आपल्या प्रपंचामध्ये किती घडतो, किती काय केलं पाहिजे, पण परमार्थ हे साधायचं असेल तर नामावर प्रीती करावी आणि आपल्या माता पित्यावर प्रेम करावं. विठाला विठाला निळोबरायांनी मुक्त कोण झाले हेही सांगितलं. निळामने निज ध्याशे मुक्त झाले, शुका ऐशे यथामती यथावकाश. मी अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. खरं तर माझ्यासाठी वेळ कधी बी धावत असते. एवढे गायक म्हणल्यावर मला कीर्तनच सहन होत नाही. मला असं वाटतं गायकांनी गाऊच नाही, मीच बोलत राहावं, असंच असतं बरं का नेहमी. म्हणजे माझी मनस्थिती असते. पण आज मला इतका आनंद मिळाला आपल्या सर्वांमुळं. बरं, पहिला दिवस होता. पहिल्या दिवसाची सेवा घेत असताना असं वाटतं वातावरण कसं असेल, लोक येतील नाही येतील, साऊंड सिस्टम लागत नसते. खरंच ह्या तरुण मंडळींनी सप्ताह इतका दिमाखात उभा केला आहे. हे 12वं वर्ष तपपूर्तीला शोभतं आहे बरं का. आता माझा आजचा पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी दादा बरेचसे कीर्तनकार म्हणत असतात आम्ही पत्रवाळ्या अंथरल्यात. काय पत्रवाळ्या अंथरल्यात? पंतरवाळ्या. हां, पण आज मी पत्रवाळ्या अंथरल्यात असं म्हणणार नाही, कारण की पुढचे वक्ते लय मोठे मोठे येतं. हां, पुढचे वक्ते मोठे मोठे येतं. अनेक गावामध्ये कुठले वक्ते घेतात आणि काय काय बोलून जातात काय नाही, पण आपल्या गावातले वक्ते खरंच सर्व कीर्तनातील यादी बघितली तर सर्व उत्कृष्ट असे वक्ते आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत. मग मी आज पत्तरवाळ्या म्हणणार नाही. आज मी जे ठेवलेत ना हे चांदीचे ताटं आहेत बरं का. त्या ताटाखाली चंदनाचा पाट आहे, बसायलाही पाट आहे, पाठीमागेही पाट ठेवून दिला आहे आणि त्याच्यामध्ये वाट्या, सोन्याच्या वाट्या येतात. बाजूला चांदीचा घडवा आहे, त्याच्यावरती सोन्याचं फुलपात्र आहे, कस्तुरीच्या रांगोळी काढलेल्या आहेत समोर. हे असं येते आजचं पहिल्या दिवसाचं आहे का नाही. आता इथून पुढं येणाऱ्या वक्त्यांनी त्याच्यामध्ये काय त्याला साजेला असंच टाकायला पाहिजे, नाही तर त्याच्यामध्ये काही टाकून चालणार नाही. त्याच्यामध्ये पंचपक्वान्न 56 भोगच वाढायला पाहिजेत आहे का नाही. फार कौतुक वाटलं. मंडप सर्व सिस्टम वगैरे हे सगळं करत असताना फार श्रम होत असतात. या तरुण मंडळांनी रात्रंदिवस करून हे सर्व काही केलं. आमच्यापैकी तुकाराम महाराजही या ठिकाणी गाथाकंठभूषण
हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू तुकाराम महाराज आज उपस्थित नाहीत, परंतु 2 दिवसानंतर तेही इथं उपस्थित राहणार आहेत. महाराजही वेळेत वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत आणि माझ्याबद्दल तुम्हाला माहिती नाही, पण 2 शब्दामध्ये माहिती देतो. का देतो असं वाटायला नको की हा 1 दिवस आला निघून गेला. काय माहिती आहे का, आज आळंदीमध्ये संस्थेवरती गदा आहे, पण म्हणजे तुमचे आशीर्वाद घेण्यासाठीच इथं आलो आणि तुमच्या आशीर्वादानेच एवढं मोठं कार्य आहे. 149 मुलांचा पट असणारी एकच संस्था आहे बरं का आळंदीमधली. जी 149 नाही, काही मुलं काही ठिकाणी 160 आहेत, पण मुली आणि मुलं अशी आहेत. मला हे कार्य करत असताना खरं तर शक्ती आमच्या वैकुंठवासी सद्गुरू नथुराम बाबांची ही ताकद आणि त्यांचं आशीर्वाद या संस्थेला असल्यामुळं हे मोठं कार्य आहे. आणि ते मोठं कार्य पार पाडत असताना अनेक जबाबदाऱ्या माझ्या मागे आहेत. त्यामुळं मला इथं जास्त काळ थांबणं म्हणजे मी बेचैन होणं आणि आपल्या कर्तव्यापासून दूर जाणं असं होतं. माझा सर्व जीव या सप्ताहामध्ये गुंतला आहे. फक्त मी या ठिकाणी शरीरानं नसणार आहे, पण मी आपल्यामध्येच आहे. फक्त मला तुम्ही त्याबद्दल माफ करा. कशाबद्दल? माझ्या गैरहजेरीबद्दल. तुम्ही या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही मी सर्व तरुणांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व उपस्थितांच्या चरणी पुन्हा एकदा विनम्र भावाने अभिवादन करतो. आणि याच ठिकाणी सर्वांचा पुन्हा नामे उल्लेख करण्याची आवश्यकताच नाही आहे की नाही. आता चाल वगैरे घ्यायचं आहे का? घेऊ. बरं. ज्ञानेश्वर मावळी ज्ञानेश्वर माऊली, हरी हरी ज्ञानेश्वर माऊली. श्री हरिभक्तपरायण कृष्ण महाराज आणि योगेश महाराज. निळामणी निज दासे, निळामणी निज दासे, निज दासे, निळामणी निज दासे, दासे, निज दासे, दासे, निळामणी निज दासे, दासे, निळामणी निज दासे, झाले मुक्त सुखायसे, जी परमार्थ साधन, याची परमार्थ साधन, याची परमार्थ साधन, याची परमार्थ साधन. मुक्त झाले शुद्धायसे, मुक्त झाले शुद्धायसे, ह्याची परमार्थ साधन, परमार्थ साधन, ह्याची परमार्थ
मुखी नाम हृदय हृदय मुखी नाम हृदय ध्यान मुखी नाम हृदय ध्यान हे देव शब्दन हे परमात्मा हे परमात्मा परमात्मा सौजन्यानं उपस्थित आहे. याच वर्षी आपण ही पद्धत सुरू केलेली सौजन्याची आहे का नाही. आणि पहिलाच दिवस असल्यामुळं माझ्याकडून राहून जाता कामा नाही. ह्या सप्ताहाला शोभा आणि ही जी काही मोठी मोठी वक्ते आपल्याला इथं बोलवण्यात आलेत ना, ही सगळ्या वक्त्यासाठी आपण प्रत्येकाने फार मौलिक योगदान दिलेलं आहे. खूप खर्च लागतो या सगळ्या मोठ्या मोठ्या वक्त्यांना बोलवायला आणि प्रत्येक दिवसाला सौजन्य आहेत. तसं माझ्यासाठी ज्यांचं आज सौजन्य आहे ते म्हणजे शिवाजी बाबूराव घांडगे माऊली आहे का नाही. माऊली इथं उपस्थित आहेत. माऊली यांच्या माध्यमातून मी आज माझं या ठिकाणी सौजन्य आहे. आणि ही जी मंडळी आहेत खरं तर आमच्या संस्थेतील ह्या महाराजाचं पण आता कीर्तन आहे. ही कीर्तनकारच मंडळी आहेत सगळे. यांच्यासाठी खरं तर आपण ही सगळी जीवन महाराज असतील, सुदर्शन महाराज असतील, यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण की यांना टाळ्याचा प्रोत्साहन हेच यांच्यासाठी काय आहे, खऱ्या अर्थानं शक्ती येणारं आहे. अशा पद्धतीनं हा पहिला दिवस संपन्न झालेला आहे. पुढचं मार्गदर्शन, पुढचं सूत्रसंचालन महाराज करतील.